माणिकराव कोकाटेंचं वर्तन भूषणावह नाही. विधानभवनात गांभीर्यानं बसणं गरजेचं. सभागृहात रमी खेळतानाच्या व्हिडिओच्या प्रकरणानंतर फडणवीसांची तीव्र नाराजी. अजित पवारांचा मंत्री कोकाटेंना फोन. सूत्रांची माहिती. विधानभवनामध्ये रमी खेळतानाच्या प्रकरणानंतर अजित पवारांनी कोकाटेंना फोन केल्याची माहिती. माणिकराव कोकाटेंना पक्षाकडून पुन्हा समन्स. पक्ष नेतृत्वानं कोकाटेंना जाब विचारला. दरम्यान थोड्याच वेळात कोकाटेंची पत्रकार परिषद. आरोपांवर कोकाटे काय बोलणार याकडे लक्ष. माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गांभीर्यानं काम करत नाहीत. कोकाटेंना कृषी मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. कोकाटेंच्या रमीच्या व्हिडिओवरून संजय राऊत आक्रमक. माणिकराव कोकाटे क्लबमध्ये गेले नाही. ते आपल्या मोबाईलमध्येच पाहत होते, पण त्याला प्रसिद्धी दिली. मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून कोकाटेंची पाठराखण. लातूर मारहाण प्रकरणानंतर तटकरेंनाही आरोपी करा. मनोज जरांगे यांची मागणी. मारहाणीमध्ये विजय घाडगे यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याची जरांगेंची माहिती. प्रफुल्ल लोढावर बलात्काराचा गुन्हा. कोथरूडमधील 36 वर्षीय महिलेच्या फिर्यादीनुसार बावधन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल. प्रफुल्ल लोढाला हनी ट्रॅपची सगळी माहिती. व्हिडिओ आहेत. प्रकरणाची एसआयटी चौकशी करा. आमदार एकनाथ खडसे यांचा दावा. एकनाथ खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय. काही वर्षांपूर्वी प्रफुल्ल लोढा यानं खडसेंच्या मुलाच्या मृत्यूबाबत एसआयटी चौकशीची मागणी केली होती. खडसेंनीच खून केल्याचा आरोप होता. मग चौकशी करायची का? गिरीश महाजनाने डिवचलं. हनी ट्रॅपचा पेनड्राईव्ह. रात्रीचं प्रेझेंटेशन त्यावेळी झालं. मी सांगू शकतो कुठे ट्रॅप लावलेले. संजय राऊतांचा दावा. तर महाजनांवर अशा प्रकारे वारंवार आरोप होत आहेत. प्रफुल्ल लोढा छोटा मासा मोठा मासा मंत्रिमंडळात. राऊतांचा हल्लाबोल. भाजपचा नवा फॉर्म्युला. प्रत्येक आमदाराची 5 कामं होणार. महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनीती. माध्यमांशी जास्त बोलू नका. मुख्यमंत्री फडणवीसांची ताकीद. भाजप आमदाराच्या वर्षावरील बैठकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पालिका निवडणुकीमध्ये एकत्र लढण्यावर खलबतं. उद्धव आणि राज ठाकरे महापालिका निवडणुकीत एकत्र आल्यास काय होऊ शकतं यावर आमदारांची मतं जाणून घेतली. राजकीय हत्यार म्हणून ईडीचा वापर. संजय राऊतांचा आरोप. तर एकनाथ शिंदे अजित पवारांना टार्गेट केलं गेलं तेव्हा ते भाजपात सामील झाले. राऊतांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीच्या दौऱ्यावर. रुग्णालय आणि शाळेचं देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन. कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्वच अधिकारी उपस्थित राहणार. देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये विविध कार्यक्रम. फडणवीसांच्या दीर्घ आयुष्यासाठी कार्यकर्त्यांकडून अथर्व शीर्षाचं पठण. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पर्वती मतदारसंघात बॅनर. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर झळकले. पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांना गृह खात्याची क्लीन चिट. कारागृहातील वस्तू खरेदी प्रकरणी अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी. कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर निर्णय येणार. त्याचबरोबर आरोपींच्या संपत्ती जप्तीसाठी केलेल्या अर्जावर देखील निर्णय दिला जाणार. राजस्थानचे राज्यपाल आणि महाराष्ट्राचे सुपुत्र हरिभाऊ बागडे यांचं नाव उपराष्ट्रपती पदासाठी चर्चेत. तर तामिळनाडूचे राज्यपाल रवी. त्याचबरोबर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं नावही चर्चेत. सूत्रांची माहिती. प्रकृतीच्या कारणास्तव धनखड यांच्याकडून उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील 2 आरोपींना जामीन फेटा आला. आरोपी अखिलेंद्र सिंह आणि आकाशदीप सिंहचे संबंध असल्याचे कॉल रेकॉर्डवरून उघड. मुंबई सत्र न्यायालयानं दोन्ही आरोपींचा जामीन फेटा आला. मंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्षपद सोडण्याच्या तयारीत. सांगलीमधील कार्यक्रमात सुतोवाच. एकाच घरात जिल्ह्याची पदनकोत. हसन मुश्रीफांची भूमिका. रत्नागिरी वाटद MIDCसाठी उद्योगमंत्री उदय सामंत मैदानात उतरणार. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाचा निर्णय घेतला जाणार. सामंतांची माहिती. राज्यातील परिचारिका विविध मागण्यांसाठी संपावर. जे त्याचबरोबर कामा सेंट जॉर्जेस G2 रुग्णालयामधील नियमित शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद. केवळ अति तात्काळ शस्त्रक्रियाच करण्यात येणार. राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज. रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. तर मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगरसह कोकणातील इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज. पुढील 4 ते 5 दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज कायम. मुंबईसह ठाणे, पालघर या भागात देखील पावसाचा अंदाज.
बुलढाण्याच्या लोणार तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, शेतामध्ये पाणी शिरलं, नागरिकांच्या घरातील साहित्याचंही नुकसान. बीडच्या कोथळा गावातील सरस्वती नदीला पूर. काल रात्रीच्या मुसळधार पावसामुळे माजलगाव परिसरामध्ये सर्व नदी नाले दुथडी भरून वाहू लागले, जनजीवन विस्कळीत. हिंगोलीमधील सरस्वती नदीला देखील पूर. एका पुजाऱ्यासह 2 भाविक पुरात अडकले. नदीपात्रामध्ये असलेल्या महादेव मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा. पुरामुळे हिंगोली सेनगाव तळणी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद. कोल्हापूरच्या राधानगरीतल्या भोगावती नदीपात्रामध्ये भरधाव कार कोसळली. कुडुत्री ते करंजफेन या मार्गावर कार नदीपात्रात कोसळली. अरुंद रस्त्यावर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट नदीपात्रात. वाशिमच्या पैनगंगा नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या अनेक भागांमध्ये शेतात आणि घरांमध्ये देखील पाणी शिरलं. सोडच्या शेलू, खडसे आणि वाकत या भागात पूरस्थिती. वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये मुसळधार पाऊस. शेकडो हेक्टर शेती आणि रस्ते पाण्याखाली. कंझरा ते पिंपरी गावांचा संपर्क तुटला. जालन्याच्या परतूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. अंगलगाव, शेलगाव आणि परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. कस्तुरा नदीला देखील पूर. मुसळधार पावसामुळे वेंगुर्ले सावंतवाडी तालुक्यांचा संपर्क तुटला. कोडावडा पुलावर पाणी साचलं. तळवळे, कोडावडे या भागातील शेतांमध्ये देखील पाणी शिरल्यानं शेती पिकांचं नुकसान. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे शेतकरी वर्गाला दिलासा. सोयाबीन, तूर, मूग यांसारख्या खरीप पिकांना पावसामुळे नवसंजीवनी मिळणार. अकोल्यामध्ये गेल्या 8 दिवसानंतर पावसाची हजेरी. तापमान 35°C. पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. चिपळूण कराड मार्गावरील कुंभारली घाटामध्ये दरड कोसळली. घाटमाथ्यावर पडणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम डोंगरातील मोठ्या मातीचा भाग रस्त्यावर आला. बीडच्या घाटनांदूर ते चोपनवाडी रस्त्याची मोठी दुरवस्था. संपूर्ण रस्ता चिखलमय झाल्यानं विद्यार्थ्यांची कसरत. रस्त्याचं काम तात्काळ करण्याची नागरिकांची मागणी. पुणे जिल्ह्याच्या 4 तालुक्यांमधील 13 गाव शिवारांमध्ये 39 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. 144 शेतकऱ्यांना फटका. शासनाकडे 1,08,43,350 रुपयांच्या भरपाईची मागणी. गोंदियामध्ये पावसानं उसंत घेतली. शेतकऱ्याला दमदार पावसाची प्रतीक्षा. शेतकऱ्यांची आकाशाकडे नजर. सोलापूरमध्ये जेसीबीद्वारे कंपाऊंड पाडल्यानं गुन्हा दाखल. जेसीबीवर गुन्हा दाखल करणं तुला महागात पडेल. जेसीबी मालकाकडून फिर्यादीला धमकी. ग्रामीण पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष. बीडच्या आष्टीमधील हिंगणीमधील तलावाचा प्रश्न मार्गी लागत नसल्यानं बबन झांबरे यांचं उपोषण सुरू. उपोषणकर्ते बबन झांबरेंचं राज्यपाल आणि अधिकाऱ्यांना निवेदन. 2 दिवसांपासून आष्टी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू.